शाळेचा बालबाजार यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। आल्यानंतर खूप असं उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं। सगळे बालचमू अगदी उत्साहात आपापलं सामान घेऊन इथे विकायला बसले। माझाही मुलगा या शाळेत आहे आणि त्यालाही मी तयारी करून दिली, त्याला मी भाज्या विकायला दिल्या। तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी भाज्यांच्या पेंड्या बांधणे, तर हे एक कुठलंही काम करण्याच्या आधी त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवात आधी काय तयारी करावी लागते ह्याची एक मुलांना अंदाज येतो। दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात बसल्यानंतर आपल्याकडे पाण्याची बाटली पाहिजे, आपण आधी काहीतरी खाऊन यायला पाहिजे, नाही तर मग लहान मुलांना भूक लागते। तर आता ही त्याचीही त्यांना जाणीव होईल की आपल्याला एखादं काम करण्यापूर्वी आपण घरून खाऊन यायला हवं किंवा आपल्यासोबत तुमच्यासोबत काहीतरी डबा तरी घेऊन यायला पाहिजे। हा मुलांना एक अंदाज येतो आणि कुठलंही काम पूर्ण कसं करावं, एखादा आपण दिलेला जो माल आणलेला आहे तो विकायचा आहे, मग त्याची ॲडव्हर्टाइजमेंट कशी करावी ही मुलांना ह्याचाही अंदाज येतोय। आपला भाजीपाला जो आहे तो कशा प्रकारे चांगला आहे हा एक अंदाज मुलांना येतो। या ह्याच्यातून व्यवहार चातुर्य नक्कीच येतं आणि एक मुलांचं पूर्णत्व विकास व्हावं यासाठी हा बालबाजार नक्कीच उपयोगी ठरतोय असं मला वाटतं। धन्यवाद। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्रमांक 2 या ठिकाणी आज बालबाजार संपन्न होत आहे। खरं तर आज या बालबाजाराला भेट दिल्यानंतर प्रथमतः मला कौतुक या सर्व केंद्राचं आणि या केंद्राचे केंद्रप्रमुख सोळसकर सर असतील, आमचे या शाळेचे मुख्याध्यापक कापसे सर आहेत, सर्व शिक्षक स्टाफ आहे, यांनी अतिशय नियोजनपूर्वक हा आठवडी बाजार या ठिकाणी भरवलेला आहे। या आठवडी बाजाराला फक्त शाळेतलेच कर्मचारी नाही तर लोणंद नगरपालिकेचे नगराध्यक्ष मॅडम, नगरसेविका मॅडम, त्यांची सर्व सहकारी टीम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक वर्गाने खूप उत्साहाने सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर बालबाजार भरवण्यापाठीमागची जर संकल्पना आपण समजून घेतली तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमच्या शालेय शिक्षणाचा उपयोग हा दैनंदिन जीवनामध्ये होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून व्यवहार ज्ञान मुलांना समजणं गरजेचं आहे आणि याचं वास्तव दर्शन या ठिकाणी मला आज पाहायला मिळालं। खरं तर मी ह्या आठवडी बाजारामध्ये मुलांबरोबरही काही संवाद केला, तर मुलांना प्रत्यक्ष एखादी वस्तू विकत असताना कशा पद्धतीने विकली पाहिजे, मला त्याच्यातून किती नफा होईल, जर कमी किमतीमध्ये जर विकला तर मला काय तोटा होईल, ही जी काही गणितीय मूलभूत कौशल्य आहेत ही मुलं सहज पद्धतीने प्रत्यक्ष ज्ञानातून या ठिकाणी शिकत आहेत आणि हे शिकवण्याची संधी सर्व शिक्षकांनी खूप उत्तम पद्धतीने दिली। खरं तर बालबाजार म्हटल्यानंतर काही ठराविक वस्तू विकायला पाहायला मिळतात, परंतु या बाजाराचं वेगळं पण मला असं जाणवलं की या बाजारामध्ये भाजीपाल्यापासून ते किराणा मालाच्या सर्व वस्तू विकायला पाहायला मिळाल्या। त्यातल्या काही वस्तू मी स्वतःही खरेदी केलेल्या आहेत, काही खाऊच्या वस्तूही मिळाल्या। म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मुलाला जर या बालवयामध्ये झालं तर भावी जीवनामध्ये आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे, मग ते उतरत असताना आपल्याला कोणकोणती कौशल्य अवगत पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं बारकाईने प्रत्यक्ष ज्ञान मुलाला या ठिकाणी मिळालं आहे आणि हे ज्ञान घेत असताना सर्व पालक, त्यांची एजन्सी नंबर 2 या ठिकाणी बालबाजार भरवण्यात आलेला असून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका आणि शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि पालक यांचे सर्वप्रथम मी लोणंद शहराच्या वतीने सहर्ष असं स्वागत करते। आणि सागरबाबांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना पैशाचा व्यवहाराचं ज्ञान मिळतं यातून आणि मुलांचा आनंद हा खूप वेगळा असतो यातून आणि जास्त करून पालकांना हा त्रास असतो। उद्या शाळेत बाजार आहे, उद्या शाळेत काय कार्यक्रम आहेत याविषयी घरी चर्चा होते आणि पालकांना म्हणजे सकाळपासून सगळी तयारी करावी लागते आणि पालकांनाही दिवसभर त्यांच्याबरोबर राहावं लागतं आणि मला या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते। मुलांची शाळा क्रमांक 2 याने आयोजित केलेल्या बालबाजारला भेट देण्याचा योग आला। आमच्या लोणंद नगरीच्या नगराध्यक्षा सौ सीमा खराब, आमच्या दुसऱ्या सहकारी नगरसेविका सौ दीपाली शेळके आणि या समवेत असणारे आमचे सर्व सहकारी हा बालबाजार पाहिला। खरं तर आज लहान मुलांना शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञानाची सुद्धा गरज आहे आणि शिक्षण देत असताना आज हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाबरोबर हे व्यवहार ज्ञान मुलांना मिळावं याचा देखील बारकाईने लक्ष दिलं जाते आणि या गोष्टीचा विचार करून हा बालबाजार या ठिकाणी आज भरवलेला आहे।
या बालबाजारला मी लोणंद नगरीच्या वतीनं किंबहुना आम्ही सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या शिक्षक वर्ग यांचे मुख्याध्यापक या सर्वांना देखील शुभेच्छा देतो. इथून पुढे असेच कौतुकास्पद कार्यक्रम व्हावेत हीच अपेक्षा व्यक्त करतो. पाहायला मला मिळाली याचा फार मला आनंद होतोय. तर मी पुन्हा एकदा सर्व शिक्षक सर्व पालक यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. असे उपक्रम कार्यक्रम अशाच पद्धतीने पुढे अधिकाधिक घ्यावेत यासाठी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.